जशी जशी तारीख जवळ येत आहे तशी तशी जी चर्चा आहे मतदारांची ती मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येत आहे. आणि ही चर्चा नेमकी काय घडून येत आहे किंवा लोक काय बोलत आहेत याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण आहोत उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातल्या नळगिरी या गावामध्ये. आणि या गावचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या गावामध्ये अनेक व्यापारी आहेत आणि त्याचबरोबरीनं नोकरदारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आपल्यासोबत इथं काही नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय नेमकं उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचं चित्र असणार आहे आणि ते आमदार म्हणून कुणाला पाहणार आहेत. काय वाटते एकंदरीत कोण आमदार व्हायला पाहिजे? नाही फिक्स. तुम्हाला काय वाटते काका कोण आमदार व्हायला पाहिजे? बनसोडे. कारण काय? विकास केला. कसला विकास? ऑफिस पोलीस स्टेशन झाले, रोड झाले, रस्ते झाले, लाडकी बहीण योजना केली, सगळं काही व्यवस्थित आहे. बरं मला सांगा तुमचं वय काय? माझं 32 चालू आहे. 32 चालू आहे. ओके. शिक्षण? शिक्षण 12वी ITI. ITI झाले. त्या अनुषंगानं रोजगाराचा प्रश्न तुम्हाला? रोजगाराचं तर लई कठीण आहे ना. तिथून जावं नाहीतर पुण्याला जाऊन काम करावं. त्यासाठी त्याने आले तर काहीतरी MRDC वगैरे करतील. म्हणजे जे लोक बाहेर जाणार आहेत इथं काम मला सुविधा होईल ना उदगीरला. मला सांगा भैया काय वाटतं एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, कोण आमदार व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? खरं तर जे आमदार आहेत पहिलेचे जे कोणी काही काम काही तसं काही वाटलं नाही, पण ह्याच्याहून कोणी नवीन आमदार झालं पाहिजे. नवीन म्हणजे कोण? अपक्षपैकी का? अपक्षपैकी. अपक्षपैकी. अपक्षपैकी कोणी काम करणारं असं पाहिजे. म्हणजे दोन्ही उमेदवार नको आहेत? दोन्ही पण उमेदवार काही तसं काही. आता भालेराव साहेब तर 10 वर्ष होते पण थोडंफार काही केले पण, आणि बनसोडे साहेब तर थोडेफार काम केले पण ते जास्त दाखवलेल्यात. आता आमचाच एक मुद्दा नळगीरचं, आम्ही मस्जिदचं काम घेऊन गेलतो त्यांच्याजवळ, पण ते काम काही मंजुरी झाले म्हणून आदेश आम्हाला तर दिलेत, पण ते काही आता आम्ही गेलो ते आम्हाला आता ते कामासाठी की बाबा ते 10 लाख जे मंजूर झालेत आम्हाला द्या म्हणून, पण ते सगळं खोटं. ह्यानं त्याच्याजवळ जावा त्यानं त्याच्याजवळ जावा असं उगं फिरतच आम्हाला असं काम केलं त्यांनी, जसं ते कोपऱ्याला गुळ लावल्याने काम केले आम्हाला. म्हणून अपक्ष प्रत्येक कुठं बी सभामध्ये सांगतात की आम्ही नळगिरला मस्जिदचं काम काम केलो. खरं तर काम केलंच नाहीत काही. ते वातावरण चर्चा चर्चा बरीच चांगली आहे. कसल्या चर्चा चालू? आता निवडणुकीच्या चर्चा आहेत, गल्ली गोळामध्ये हे चर्चा चालू आहे. अनेक उमेदवार येत आहेत गावामध्ये. खरी तसं तर काय भालेराव आणि बनसोडे. कोण होईल वाटते आमदार? दोघांमध्ये बी तप आहे. बघूया जनतेचं कोण कुणीच कळून दिलेला नाही, म्हणणारे असतात. बरं मला सांगा तुम्ही काय काम करता? मी शेती करतो. बरं शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न आहेत. भाव नाही सोयाबीनला, दुधाची झालं, म्हणजे शेतीला जे बी शेतीच्या मालाला आहे ना भाव नाही काही. मग मला सांगा असं असताना कुठलं सरकार शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवेल असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरेचं सरकार. उद्धव ठाकरे सरकार त्यांनी भाव दिला होता सोयाबीनला चांगला. त्यांचे प्रश्न त्यांनी सुरू करतो. आमदारही आले पाहिजे त्यांचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होण्यासाठी. आमदार आले पाहिजे. आल्याशिवाय तर मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तरी कप आहे. बघूया चला काय चालू आहे आजोबा? काय आहे शेतामध्ये? काय पूर आहे. सोयाबीन किती झाले? 30-35 टक्के.
मला सांगा शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत नेमकं? आता त्यांनी म्हणलेवणीच आहे ते हां हां सगळे अडचणी आहेत पण काय कोणतंही सरकार निपटू शकत नाही का तर नवीन सरकार आलं. 40 वर्ष आता निवडणुकीपुरता प्रत्येक जण म्हणतात ऐसा करेंगे वैसा करेंगे ये करेंगे वो करेंगे प्रत्यक्षात म्हणलं तर हातात काही नसते पडत त्या टायमाला वेगळंच रूप लावतात काही तर ते करेंगे ते करेंगे आता 5-6 वर्षापासून बघता ते बाहेरून सोयाबीन आयात करू लागल्या उगा साधारण भाव आणि इथल्याला तिकडून माल आल्यावर इथला आपणच मार्केट पडतंय पण म्हणायची गरजच भासत नाही मग इथं जर पीक कमी असेल तर तुम्ही बाहेरून घ्यायचं असतंय का इथं भरपूर शिल्लक असताना बाहेरचं मागवणं म्हणजे त्या भांडवलदार लोक व्यापारी लोक उद्योगपती लोक त्यांची श्रीमंती वाढीव नाही ना आणि इथं प्रत्यक्ष शेतकऱ्याला चेंदा मेंदा करायचं हे धोरण काही कामाचं आमदार कोण व्हावं वाटते? जरी झालं तर सगळे भाऊ एकच आहेत मोठा भाऊ काय बारका भाऊ काय कोणीही झालं तरी एका जागी जाणार. सगळे मिळूनच राहते तिथे गेल्यावर आज जरी समजा मी तुम्हाला निवडून दिलो हेली पाडलो उद्याच्याला तुम्ही त्यानं हे सगळे मिळून आमच्या डोसक्यावर अजून आहे तेच सर्वसामान्य आहे तिथंच आहे आणि हे जे तुमचं आहे ते उगं दुकानदारी आहे येडं बनवायचं म्या इकडं लाव तू तिकडं लाव हे इकडं लाव असं उगं एक आमच्यात भेद पाडायचं आणि तिथं प्रत्यक्षात म्हणलं तर हे सगळे एकच आहे. अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे कुठलंही सरकार आलं तरी सुटत नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. फक्त निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांचा प्रश्नांचा ढिंडोरा केला जातो असं इथल्या नागरिकांचं मत आहे. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. मला सांगा निवडणुका लागलेल्या आहेत अनेक उमेदवार येत आहेत काय वाटते काय प्रश्न आहेत काय नेमकं समस्या सुटल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? काय नाही लोकांच्या जे काही गरजू वस्तू आहे त्यांनी ते पूर्ण कराव्यात दुसरं काय नाही. नेमकं काय नेमकं लोकांना गरजू काय असते रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे झालं ज्यांचे काही समजा कुठले काही याचे कामं आहेत तहसीलमधले ते कामं पूर्ण व्हायला पाहिजे जसं की सध्याला बरेचसे कामं झाले ते त्या प्रकारे अशीच कामं व्हायला पाहिजे. मग मला सांगा कुठलं सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेईल आणि आतापर्यंत जर बघितलं गेलं तर मूलभूत ज्या सुविधा आहेत नागरिकांच्या प्रत्येक नागरिकांच्या त्या अद्यापही तशाच आहेत म्हणजे कुठलाही प्रश्न हा संपूर्णतः संपत नाही. मग कुठलं सरकार ह्या समस्या सोडवणार असं सांगू शकत नाही कोणता सोड जे काही ना ते सोडायला पाहिजे झालं ते चाहे काँग्रेस हो चाहे BJP हो कुणी हो फक्त लोकांच्या गरजा पूर्ण करायला पाहिजे बस एवढं सांगू शकतो. आमदार कोण व्हायला पाहिजे? कसं आहे माहीत का जनतेचं काय दुःख आहे ते सांगता येत. अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत काय चालले का काय नाही बसला आजोबा का वय 60 वय आहे काही काम करतो का असंच म्हणजे बसून घरी काय करतो? मला सांगा विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आमदार निवडून द्यायचा आहे कोण आमदार व्हायला पाहिजे उदगीरचा? कोणी झालं आपल्याला कोण काय करून देणार आपण गरीब माणसं काम केलं सर म्हणजे शेवटी मजुरी कोणी काय आहे ना काम तर करावंच लागणार 5वीला पोहोचलेलं आहे. काय वाटतंय आजोबा कोण व्हायला पाहिजे आमदार? कोणी काय आपल्या काय सपनामध्ये सपनात नाही बटन दाबतो का नाही कोणी ते बरंच आहे म्हणावं त्याच्या आता एक याच्यात पुन्हा त्या टायमाला 5 वर्ष कोणी बघणार बी नाही ना गावात येणार बी नाही गावात 5 वर्ष कोणी आलाय का आतापर्यंत कोणी बी आणले कोणी चालेल आता निवडायच्या टायमाला कोण येईल कोण जाईल आता हे बोलणं तुमचं त्या टायमाला आतापर्यंत आले का कोणी गावात कोणी बी नाही कोणीच नाही 4 वर्ष झालं विमा आमच्या गावात कोणी आलं नाही का कोणत्या भाजरा मला कोणी आमच्या गावाला विमाच नाही विमाच नाही 4-5 ऐन मतदानच्या टायमाला कोण होईल कोण जाईल तुमचे पोटं भरून गावला ना आम्हाला इथं हायटेच चंड्याला रोड नाही रोड रस्ता रस्ता 5 वर्षापासून आमचा अजून नाही
रोड करता वर्षांमध्ये निवडून जातात करता म्हणतात रोड करणार काही नाही काहीच करणार फक्त निवडणुकीमध्ये हा येतात. निवडणुकीत येतात बंद सुद्धा आले असं करतो म्हणले रोड केले 5 वर्ष निवडून गेले मग आता वेळ आली आहे ना. वेळ आल्या म्हणून तर आता निवडून आलं तर करावं कोण काय येळ आल्या म्हणून कर येळ येत नसतात म्हणून करबी येत बी नसते मतदान कुणाला करणार म्हणून विचारायचे. टायमाला काय कुणाला करणार आहो? बघू आता जेव्हा आपला मन आपल्या मनाला जेव्हा येईल तेव्हा करू आता कोणाला देव सांगून काय या टाइम आमच्या मनात त्या टायमाला करू अगदी बरोबर. या ठिकाणी काही लोक आहेत आणखी मतदार जे आहेत ते कट्ट्यावर बसलेले आहेत आणि कट्ट्यावरचे लोक जे आहेत ना ते खूप वैचारिक असतात. त्यांच्या डोक्यामध्ये सारखं काहीतरी चालत असतं. असे काही नागरिक आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं काय चाललंय. ते साहेबाला विचारा. निवडणुका लागल्यात, काय चर्चा आहेत तुमच्या आता वरच्यावर? चर्चा सगळं कसं गावाचं राजकारण ढवळाढवळ झालेलं आहे मुळात. तर त्याच्यामुळं सगळं विस्कळीत होऊन गेलेलं गावचा विकास. मग आता गावचा विकास कोण करणार आहे हेच आम्हाला माहित नाही अजून. 6 महिन्याला निवडणुका होतात गावामध्ये. काय समस्या आहेत? समस्या भरपूर आहेत. शेतकऱ्याचं 200-200 रुपये केवायसी करा म्हणून अजून पैसे पडले नाहीत खात्यावरती. कुठलं सरकार यायला पाहिजे? सरकार आता बघू आता कोणत्या एखाद्या जनतेच्या मनावर आपण काय समजू शकतो साहेब. तरी पण सरकार कुठलं यायला पाहिजे? या इकडे. कारभारी या. धन्यवाद. आमदारीच आहे की मग? आमदार आपले या इकडे. तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे आमदार? यावं सरकार कारण मुलाखत कसला विकास? भरपूर न द्यायला काय आपल्याला काय स्पष्टीकरण द्यायला काय गावात याला काय अर्थ आहे? नाही तुमचं मत आहे ते मताचा विषय नाही. तू तरी म्हणलं की इकडे या मला नाही तसं नाही तसं काही नाही तुमचं मत आहे काय वाटतंय काका? कोण आमदार काय व्हायला वाटायला बालेराव ह्यांचं घ्यावं पहिलं. यांचं घ्या, यांचं ठळक घ्या. कशामुळं काय कारण काय? कारण काय म्हणजे 10 वर्षात फुल विकास झाला. नाही विकास झाला हेच होता विरोधी होते त्यांचा विकास नव्हता कोणाचा? रणी आमदार बालेराव कुठले झाले संभाजीराव दाखवा मताला येऊन त्यांना कुठं मंत्री नव्हता स्टेटमेंट आमदार होता बोर्ड लागलं कॅमेरामध्ये बोला. फंड आहे तो दाखवा मला कोण आमदार व्हायला पाहिजे वाटतं तुम्हाला? आमदार बालेराव. गीर विधानसभेचं जर चित्र बघितलं तर आमदार म्हणून कोण व्हायला पाहिजे? सुधाकर बालेराव. कारण काय नेमकं? कारण काय मागे त्याने आता महाविकास आघाडीचे त्याच्यामुळे उमेदवार असल्यामुळे हे होते. कारण याने गद्दारी केली सोडून गेले. ज्या मतदाराने तुम्हाला मतदान करून निवडून दिले होते तुम्ही गद्दारी करून तिकडे गेलात. ते लोकांना पसंत नाही. आणि 4 बिल्डिंग बांधणं म्हणजे तो काही विकास नाही. शेतकऱ्यांना 3 वर्षापासून विमा भेटला नाही शेतकऱ्यांना. तुम्हाला पण माहिती आहे परिस्थिती उदगीरमध्ये 9 कोटी मतदार 9 कोटी मिळाले उदगीर तालुक्याला. बाकी त्याला 36 कोटी 38 कोटी 40 कोटी मिळाले. मंत्री असताना राज्याचे मंत्री असताना तुम्हाला 9 कोटी मिळतात म्हणजे हे दुर्दैव आहे आपल्यामध्ये विधानसभा मतदारसंघाचं उदगीरच्या. मला सांगा काका, आरोप प्रत्यारोप होत आहे. विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत, अनेक भाषणं होत आहेत. त्या पार्टीचे त्या पार्टीवरती आरोप करतात, त्या पार्टीवरती आरोप करतात. या आरोपामध्ये काय तथ्य आहे? ते समजा बेकार आहे ते म्हणजे काय आहे तरी दुसरा इलाज आहे. पण समस्या काय आहे तुमच्या मतदारसंघात? लई भरपूर आहे. उदगीरला फक्त उदगीरला विकास केला नाही. खेड्यागावात नाही. नळीला तर लुटून गेलं तुम्ही. कोण लुटलं? ते बालेपाई बनसोडे त्यांचं नावना ठिकाणी तर काही बी नाही. राजकीय कार्यकर्ते नाही माहिती नाही असं आमचं म्हणणं असं आहे. तुम्हाला काय वाटते काका? कोण आमदार व्हायला पाहिजे? आमदार बालेराव. कारण काय चांगला माणूस आहे लबाड माणूस आहे. काय लबाडी केली ते? काय आमच्या शेतकऱ्याला काहीच केलं 5 वर्षामध्ये विमा मिळाला नाही. सोयाबीनला भाव नाही. अहो काय विकासच्या उदगीरमध्ये त्या थडगे बांधून बसले. ग्रामीण भागात कसलाच विकास नाही. लाडक्या बहिणीचे पैसे 1 रुपया खात्यात पडला नाही. 1 रुपया पडले, बऱ्याच महिलांना पडले. दुसऱ्याचं मी काय सांगू शकतो. माझं स्वतःचं मी सांगला नाही म्हणलं तर आम्ही 5 दाखवा म्हणजे इथं आहे माझ्या गाडीमध्ये मला 5 दाखवे 1 रुपया म्हणजे
आमदार बदलला पाहिजे असं वाटतं? तर हे होते नळगीर गावातील नागरिक आणि आपण त्यांच्या एकंदरीत समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यावर चर्चाही केलेली आहे. आणि 20 तारखेला मतदान होईल आणि 23 तारखेला निकाल लागेल आणि त्या निकालानंतरच नेमकं आमदार कोण होईल हे कळेल. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, उदगीर, नळगीर.